नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे मसाले पापड। जसं आपण हॉटेलमध्ये जातो, हॉटेलमध्ये जसं मसाले पापड खातो आपण, तसंच मी मसाले पापड बनवणार आहे, पण थोड्या वेगळ्या पद्धतीत। तर चला तर मग आपण बनवूया मसाले पापड। मसाले पापड बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मैदा, शेव, चिंच भिजवून घेतली मी, 10 मिनिटं भिजवून घ्यायची आहे, गूळ, बारीक कापलेला टोमॅटो, बारीक कापलेला कांदा, लाल तिखट, चाट मसाला आणि काळं मीठ। चिंच आणि गूळ आपण थोडं शिजवून घेऊया। एक 5 मिनिटं आपण शिजवून घेऊ। चिंच गूळ शिजते तोपर्यंत आपण मैदा मळून घेऊया। इथं थोडंसं मी मीठ घालते मैद्यात, थोडासा रवा मॅश करून घ्यायचा आहे, छान असं मळून घ्यायचं आहे। खूप घट्ट पण नाही मळायचं आहे, म्हणजे खूप कडक। हे बघा, छान असा आपला मैदा मळून झालाय। थोडासा घट्टच मळायचं आहे, खूप पातळ नाही मळायचं आहे। हे बघा, आता एक 10 मिनिटं आपण हे भिजवून देऊ, तोपर्यंत आपण चिंच गुळाची चटणी बनवून घेऊ। हे बघा, छान असं आपली चटणी चिंच गुळाची तयार झाली। आता यात मी थोडीशी लाल तिखट टाकते, थोडेसे टाकायचे। आता हे एका वाटीमध्ये आपण गाळून घ्यायचे। तेल आपलं छान तापतंय तोपर्यंत आपण पापड तयार करून घेऊ। खूप जाड नाही लाटायचे, पातळ लाटायचे आपल्याला पापडासारखं। छान असा आपला पापड लाटून झालाय। आता आपण याला थोडेसे असे होल पाडून घेणार आहे, म्हणजे तो फुगणार नाही तळताना। हे बघा, असे साईडने होल करून घ्यायचे पूर्ण पापडाला, म्हणजे छान असं कडक पापड होईल। छान असं सोनेरी कलर होईपर्यंत आपण तळून घ्यायचं आहे। हे बघा, छान असा आपला पापड तळून झालाय, मस्त सोनेरी कलर आलाय। आपण काढून घेऊया आता। असेच आपण आता सगळे पापड तळून घेऊया। छान असा आपला पापड तयार झालाय। आता आपण यावर मसाले घालूया। आपण जी गूळ आणि चिंचेची चटणी बनवली आहे ती लावून घेऊ।
थोडासा कांदा, टोमॅटो, थोडीशी शेव, थोडा चाट मसाला, लाल तिखट, तुम्हाला किती तिखट हवंय त्यानुसार तुम्ही घ्यायचे। मी जरा जास्त प्रमाणात टाकते इथं। थोडंसं काळं मीठ, जिरा पावडर, मस्त आपला मसाले पापड तयार झालाय। तर घरी नक्की बनवा तुम्ही। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय मला कळवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।